नाही, कारण माझ्या भागातल्या नागरिकांचं अजून प्रेशरची तक्रार नाही आली. बेदिली नसेल झाली, कम्युनिकेशन गॅप आहे. त्यासाठी पुढाकार घेणार का तुम्ही माझ्या अध्यक्ष? मी कसा पुढाकार घेऊ? खासदार घेतील कम्युनिकेशन गॅप, ते भरून काढण्याचा प्रयत्न करतायत. आता अधिवेशनाच्या वेळेस तो विषय नाही झाला, पण मी आत्ता पत्र सगळ्या पत्रकारांना देऊ शकते की ह्याच्या बाबतीत कलेक्टरकडे किती वेळा मी पत्रव्यवहार केलेला आहे. कारण अतिशय वाईटपणे टेकड्या फोडल्या जातात, त्याचं उत्खननाचे पैसे पण भरले जात नाहीत. इवन माझ्या भागातच जर मी म्हणेल तर गंगाधामपासून वरपर्यंत सगळ्या टेकड्या फोडल्यात, वरपर्यंत बिबवेवाडीपर्यंत व्हिजिट केलेली आहे. जिल्हाधिकारीची व्हिजिट झाली, त्याच्यानंतर पण काही कारवाई झालेली नाही आहे. म्हणजे हे सांगायला मलाच वाईट वाटतं की एक आमदार म्हणून मी ते थांबू शकत नाही. आव्हाडांनी, आता माझी तर तिसरी टर्म आहे, आम्ही कुठेही आमदारांनी घरं घेतलेली नाही आहे. भारतीय जनता पार्टीच्या काळात पण आम्ही कुठल्याही घराची सोसायटी केली नाही आहे. आत्ता आव्हाडांनी तो विषय आणला की आमदारांना घरं द्यायला पाहिजे. हा विषयच अशासाठी आला खरं तर सभागृहामध्ये. त्याच्यामागची पार्श्वभूमी अशी आहे की जे मनोरा पाडलं गेलं, मनोरा पाडल्यानंतर जवळजवळ कितीतरी आमदारांना, म्हणजे कुठल्या घरं नाही, ज्या आमदारांना घरं पण आहेत त्यांचे जे PA किंवा त्यांच्या भागातले कार्यकर्ते जे मुंबईमध्ये येतात, गार्ड असतात, ड्रायव्हर असतात बरोबर, ह्यांना कुठेही राहण्यासाठी जागा मतदारसंघातले लोक येतात. मनोरा पाडल्यानंतर मनोराचं काम अजूनही सुरू नाही झालं. तर सगळ्यांनी मागणी केली की तिथे कसे आमदार बसले की मनोरामध्ये लोकांना भेटीगाठी पण होतात. तर आम्हाला एका दृष्टीने असं घर द्या अशी आमदारांची मागणी होती. आव्हाडांनी त्याला सांगितलं की घर देऊ, पण हे घर हे आमदारांना काही फुकट देणार नव्हते. त्याच्यामध्ये जवळजवळ 1 ते 1.5 कोटीचे पैसे भरायला लागतील असं त्यांनी आधीच सगळ्यांना सांगितलं होतं आणि मग त्यांनी ते डिक्लरेशन केलं. यासंबंधीची हे अशी आहे की आपण जरी शहरी आमदार जरी म्हणलो, म्हणजे आज राजकीयदृष्ट्या वेगळं म्हणलं तरी जे खेडेगावचे जे आमदार येतात त्यांना खरंच त्यांची असुविधा होते आणि त्यांनी घर घेतलं. तर मला स्वतःला वैयक्तिक जर मी म्हणलं तर मला नाही असं वाटत की, आणि ज्यांची मुंबईत घरं आहेत त्यांना घर देणारच नाही आहे, त्यांची नवी मुंबईत घरं आहेत त्यांना घर देणारच नाही आहे, हे सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी हे केलं होतं. पण जर नाही द्यायची तर त्यांनी नाही द्यावं आणि मनोराचं काम करून द्यावं, ही सगळ्या आमदारांची मागणी.